नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शहापूर तालुक्यातील दुर्गम आदिवासी वाड्यापाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, पत्रकारांचा पुढाकार. डोंबिवली तसेच कल्याण तालुक्यातील कांबा येथील साईबाबा एंटरप्राइजेस व दर्शना एंटरप्राइजेस आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मूल्यमापन समितीचे सदस्य तथा पत्रकार संजय कांबळे यांच्या पुढाकाराने शहापूर तालुक्यातील डोलखाम जवळील दुर्गम रानविहीर, मधलेवाडी आणि लाखेवाडी या आदिवासी वाड्यापाड्यात वह्या, छत्र्या, वॉटर बॅग व कंपास बॉक्स इत्यादी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मुलांचा आनंद आणि गरजवंताला योग्य वेळी मदत मिळाल्याचे समाधान हे मदत देणाऱ्या व मदत घेणाऱ्या अशा दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होता. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शहापूर हे मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असताना देखील रस्ते, पाणी, दिवाबत्ती, आरोग्य सेवा, शिक्षण याची बोंबाबोंब आहे. शासनाच्या अनेक योजना यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत हे कोणीही नाकारू शकत नाही. मग अशा वेळी विविध संघटना, सामाजिक संस्था यांनी पुढे येऊन ही उणीव भरून काढली पाहिजे. आणि हेच काम कल्याण तालुक्यातील कांबा येथील साईबाबा दर्शना एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा दानशूर व्यक्तिमत्व मोहन शेट्टी बाबा, अनिल शेठ शेलार, राकेश शेठ मोरे, प्रसाद शेठ मोरे आणि पत्रकार संजय कांबळे हे भरून काढतात. असे उद्गार लाखेवाडी शाळेचे रविकांत शिंदे यांनी काढलं. खऱ्या गरजवंताला मदत मिळाल्याने रानविहीर शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता सोनावणे यांनी पत्रकार कांबळे यांचे आभार मानले. यावेळी शहापूर तालुक्यातील डोलखाम जवळील रानविहीर, मधलेबावी व लाखेवाडी येथील विद्यार्थ्यांना छत्र्या, वॉटर बॅग, कंपास बॉक्स आणि खाऊ वाटप पत्रकार कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या बाहेर पाऊस पडत असल्याने विद्यार्थ्यांनी अगदी आनंदाने छत्र्या उघडून घरचा रस्ता धरला. यावेळी रानविहीर ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश रामचंद्र भला, उमेश वसंत डामसे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षणप्रेमी स्वप्नील मनोहर लाखे, जिल्हा परिषद शाळा आगलेवाडीचे शिक्षक भरत शिर्के आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर शहापूर जवळील डोलखाम परिसरातील दुर्गम अशा मधलेवाडी, रानविहीर आणि लाखेवाडी या आदिवासी वाड्यापाड्यात जिल्हा परिषद शाळेतील मुलांना छत्र्या, वॉटर बॅग आणि कंपास बॉक्स इत्यादी साहित्याचे वाटप केल्याने त्यांच्या या सामाजिक कार्याचे महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे, मुरबाडचे DYSP अनिल लाड, पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी, कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास ढगे, शिवसेनेचे हेमंत संते, सैनिक शेतकरी संस्थेचे जिल्हा प्रमुख विलास हरड, सामाजिक कार्यकर्ते संजय घारे आदींनी कौतुक केलं. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. जंगलामध्ये फिरायचं नाही वगैरे. आपली शाळा एकी शाळा ना अभ्यास एकी अभ्यास. बरोबर. सगळ्यांनी जे आपले सर सांगतात त्या सरांचं ऐकायचं आहे. आपले सोपील दादा आहेत, आपले तुमचे अध्यक्ष आहेत वगैरे, त्यांना काय अडचण आली तर त्यांना सांगायचं आहे. तुम्हाला काय पाहिजे असेल दिपोळीला किंवा अजून पुढे, पण लक्षात घ्या, जर तुम्ही अभ्यासात चांगले असाल तरच मी तुमच्याकडे येणार, नाही तर येणार नाही. मला वह्या दिल्या त्या वह्यांचा चांगला वापर झाला पाहिजे. तुमचे जे पुस्तक आहेत त्यांना तुम्ही चांगले अभ्यास करायला पाहिजे. तुम्ही सगळे हुशार विद्यार्थी आहेत, बरोबर आहेत का? आहे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.